नमस्कार मित्रांनो, वेब मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या 10 ठळक बातम्या। राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी, राज्य सरकारचे 12 मोठे निर्णय 29 सप्टेंबरपासून लागू, 28 सप्टेंबर शनिवार। आजच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही वेब मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया। तर बघा, या ठिकाणी पहिली मोठी बातमी, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1,90,00,000 बहिणींच्या बँक खात्यामध्ये योजनेचा लाभ देण्यात आला आहे। उर्वरित 60 लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल। एकाही भगिनीला दिवाळीमध्ये भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। शिर्डी येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला मेळाव्याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। तरची मोठी बातमी बघा, अजूनही लाडकी बहीण योजनेचा अर्ज न केलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी। राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी होण्यासाठी राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठीची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात येण्याची शक्यता असून राज्यातील महिलांना आणखी काही दिवस या योजनेसाठी अर्ज सादर करता येणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची अंतिम मुदत ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ दिली जाणार आहे। या संदर्भातील वृत्त TV9 मराठीने दिले आहे। त्यानंतरची मोठी बातमी बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार का? विरोधकांकडून सातत्याने लाडकी बहीण योजनेमध्ये खोडा घालण्याचे काम सुरू आहे। त्यातच आता काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी आमचं सरकार आल्यानंतर ही योजनाच बंद करू असं विधान केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केदार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे। तसेच भगिनींनो, आता तुम्हीच ठरवा की कोणाला साथ द्यायची, असं म्हणत अजितदादांनी महिलांना आवाहन केलं आहे। त्यानंतरची मोठी बातमी बघा, मुख्यमंत्री योजना दूत अर्ज करण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ। शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देण्यात आली असून आता इच्छुक उमेदवारांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहेत। त्यानंतरची मोठी बातमी बघा, दिवाळीपूर्वीच मिळणार गोड बातमी। गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे वाहनांच्या इंधनावरील पेट्रोलियम कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा झाली आहे। यामुळे तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलचे दर लिटर मागे 2 ते 3 रुपयांनी कमी करण्यास वाव मिळाला असल्याचं रेटिंग एजन्सी इक्राने दिलं आहे। त्यामुळे सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 2 ते 3 रुपयांची कपात होणे शक्य आहे। त्यानंतरची मोठी बातमी बघा, दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मोठी खुशखबर। देशभरातील शेतकऱ्यांची प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 18व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे। PM किसान सन्मान योजनेतून आत्तापर्यंत 17 हप्त्यांद्वारे शेतकऱ्यांना 34,000 रुपयांची रक्कम देण्यात आली आहे। आता PM किसानच्या वेबसाईटनुसार 5 ऑक्टोबरला योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपयांची रक्कम वर्ग केली जाईल। PM किसान सन्मान योजनेद्वारे एका वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 टप्प्यात 6,000 रुपये पाठवले जातात। मात्र शेतकऱ्यांना PM किसान सन्मान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांना E-KYC बंधनकारक करण्यात आली आहे। E-KYC केली नसल्यास त्या शेतकऱ्यांना PM किसानचा 18वा हप्ता मिळणार नाहीये। त्यानंतरची मोठी बातमी बघा, लाडकी बहीण नंतर महिलांसाठी पुन्हा एक नवी योजना। राज्य सरकारने दिली आनंदाची बातमी। पूर्वी रिक्षा चालक म्हटलं की केवळ पुरुष डोळ्यासमोर यायचे, आता मात्र महिला देखील अभिमानानं रिक्षा चालवून आपलं घर सांभाळतात। या रिक्षाच्याच माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी राज्य शासनानं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। नाशिक शहरातील 700 गरजू महिलांना रिक्षाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे। महिलांना गुलाबी ई-रिक्षा प्रदान करण्यात येणार आहेत। महिला व बालविकास विभागाच्या 8 जुलै
2024च्या शासन निर्णयानुसार ही योजना राबविण्यात येत आहे। त्यानंतर रेशन कार्ड धारकांसाठी धक्कादायक बातमी, रेशन कार्ड बंद होणार। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना ई-केवायसीचे बंधन घालण्यात आले आहे। अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत। मात्र तरी देखील अनेक शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। त्यांचे रेशन 1 नोव्हेंबरपासून बंद होणार आहे। तत्पूर्वी ई-केवायसी करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे। जर शिधापत्रिका धारकाने 31 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना रेशनचे धान्य मिळणार नाही। याशिवाय अशा शिधापत्रिका धारकांची नावेही रेशन कार्डमधून वगळली जाणार असून त्या शिधापत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहेत। त्यानंतरची मोठी बातमी बघा, दिवाळीपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर। एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी नवीन उपक्रम हाती घेतला आहे। प्रत्येक फेरीचे उत्पन्नाचे उद्दिष्ट देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करून अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहक यांना अतिरिक्त उत्पन्नापैकी 20% रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येणार आहे। फेरी पूर्ण झाल्यानंतर आगारामध्ये रक्कम जमा करताना अतिरिक्त रकमेतून 20% रक्कम रोख स्वरूपामध्ये तात्काळ दिली जाणार आहे। त्यानंतर सोयाबीन कापूस अनुदानाबाबत मोठी बातमी। सोयाबीन कापूस अनुदानाच्या तारीख पे तारीखचा सिलसिला काही केल्या संपेना झाला आहे। सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 29 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे। म्हणजेच अनुदान वाटपाचा अजून एक नवीन मुहूर्त शेतकऱ्यांसमोर पेश करण्यात आला आहे। त्यामुळे तारीख पे तारीखचा सिलसिला कधी संपणार हा प्रश्न मागच्या 2 महिन्यांपासून शेतकरी उपस्थित करीत आहेत। त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। एसटी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करताना जास्त वेतन गेले तर ते परत करावे लागेल अशा आशयाचे वचनपत्र देण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे। एसटी महामंडळाने त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे। अट रद्द करण्याच्या निर्णयाचे एसटी कर्मचारी संघटनांनी स्वागत केले आहे।